ज्या ब्रिजवरून आता तुम्ही थोड्या वेळापूर्वी प्रवास केलात, आज हे ब्रिज काही काळानंतर नसेल. नाही हे बरोबर आहे. ब्रिज तोडणं हे आवश्यकही आहे, कारण विकास हा झालाच पाहिजे. उपमुख्यमंत्री सगळ्यांनी आश्वासन दिलं आहे. आम्हाला टेन्शन एकच आहे, किती वर्षात बनवून देणार. समजा आजची तारीखपासून 5 ते 6 वर्षाचा प्रोग्राम आहे, तर 6 वर्ष लोक इकडे थांबणार का? नाही, आता त्याला एवढी वर्ष झाली आहेत, गव्हर्नमेंटकडे रेकॉर्डसुद्धा असेल किंवा त्यांना नोटीससुद्धा येत असेल की हा पाडा किंवा काही करा. एवढ्या वर्षानंतर त्याचं डेव्हलपमेंट होणं गरजेचं आहे, पण इकडच्या लोकांना सोडून नाही, लोकांना धरून. आता इथे केम हॉस्पिटल, वाडे हॉस्पिटल, टाटा हॉस्पिटल सगळं जवळ आहे. हां, जर उद्या अचानक काही झालं तर त्यांना कुठून न्यायचं आम्ही? तो ब्रिजचा विचार तुम्ही करतात, पण माणसांचा विचार तुम्ही केला का नाही? आणि गव्हर्नमेंट तेच करत आली आहे. मराठी माणसाला इथून पळवत चालले. लालबाग परळमध्ये मराठी माणूस राहिलाच नाही आहे जास्त. सगळे आता राहिलेत ते सगळे पैशाले राहिलेत. हेच कामं करायचे आहेत त्यांना, बाकी काय नाही. ह्या लोकांचं जे पुनर्वसन करणार आहेत त्याच्याबरोबर आमच्या टाटा मिलच्या चाळींचं पण पुनर्वसन व्हायला पाहिजे आणि सर्व व्यवस्थित करून दिलं तर आम्ही हा ब्रिज तोडायला देणार, नाही तर अन्यथा आमचं नेहमी आंदोलन इथे चालूच राहणार. हो.